सगळी तयारी व्यवस्थित आहे ना गुरुजी? हो होतीये. हाँ शर्मिष्ठा, गुरुजींसाठी चहा घेऊन ये बाळ. हाँ नंतर फराळ पण दे हो त्यांना. हो. तू अजिबात काळजी करू नकोस, मी अनंताला घेऊन जाते बरोबर. आम्ही तिला शोधून काढू. इथली सगळी व्यवस्था तू बघ. नशिबाने पेढीवर गेले ते येईपर्यंत सगळं काही ठीकठाक झालेलं असेल. नको काळजी करूस तू. अनंता हाँ बाई. चल आपण जाऊया. तू इथलं बघ. काकूला मदत कर. चल. काकू अमृता येईल ग, नको ना टेन्शन घेऊ. नमस्कार. नमस्कार. वेळेवर पोहोचलो ना आम्ही, कारण घाडगे वेळेच्या बाबतीत काटेकोर आहे ते ठाऊक आहे आम्हाला. आणि आता काय आमची लेखच घाडगे झाली आहे म्हटल्यावर वेळ पाळायलाच पाहिजे नाही का? येऊ का आत? या ना या. या 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 ना या. अगं मृदुला, मृदुला ये लवकर बाहेर, व्याही आले तुझे. अगं भाग्यश्री पाणी आण. अगं बघ कोण आले बघ. नमस्कार. अगं भाग्यश्री पाणी आणतेस ना, लवकर आण. हे ना काय झालं? सगळे असं का पाहत आहेत? म्हणजे कुठे आहे कुठे अमृता? म्हणजे ना थोडीशी गडबड झाली आहे जरा. गडबड म्हणजे काय झालं? म्हणजे अमृताला काही झालंय का? नाही 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 तसं काही नाहीये, पण तुम्ही आधी तिला बाहेर बोलवा बघू. हो हो बोलवा ना. ऍक्च्युली आज घरात सकाळपासूनच गडबड आहे ना, पूजा आहे, तर आम्ही सगळेच खूप गडबडीत होतो. म्हणजे मी तिला रूम मध्ये बोलवायला गेले होते, पण खरं सांगू का, अमृता सकाळपासून घरात गायब आहे.
घरात नाही म्हणजे काय? घरातला माणूस कुठे जाईल? अहो तुम्ही काय बोलताय? मला तर याचा अर्थ कळतच नाहीये. अहो म्हणजे ती गेली कुठे? तेच ठाऊक नाहीये आम्हाला. ठाऊक नाही? अहो अहो तुमची सून आहे ना ती. ठाऊक नाही म्हणजे काय? आणि तुम्ही असे नटून थटून काय बसलाय? तिला शोधायला नाही गेलात? पण अशी अचानक कशी गेली ती? अरे देवा, कुठे गेली असेल माझी अमृता? अगं तेच म्हणतेय मी, अशी अचानक कशी निघून जाईल? हा, एवढी चांगली शहाणी सुरती मुलगी आहे ती. नाही नाही, नक्की काहीतरी घडलेलं असणार, चांगलं मोठं काहीतरी घडलं असणार. नाही तर अशी नाही जायची ती. आपल्या बाबाला फोन केल्याशिवाय ती जायचीच नाही. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं आमच्याकडून काहीच घडलेलं नाहीये अमृताच्या बाबतीत. आणि तुम्ही जो काय, नाही माफ करा म्हणजे मी बोलते त्याबद्दल, पण हा जो काय तुमचा शहाणपणा म्हणताय ना अमृताच्या बाबतीतला, नाही गृहप्रवेश केल्यापासून तुमची ती शहाणी सुरती नाही मला खटकलंय हो. हे शहाणी सुरती जी तुम्ही म्हणताय ना ते नाही जाणवलेलं आम्हाला. माफ करा, स्पष्ट बोलतेय. काय बोलताय तुम्ही? हे बघा, माझी अमृता अशी अविचारानं वागणारी नाहीये. जरा शांत व्हाल का सगळे? उगीच वाद घालत बसू नका. आपण व्याही आहोत, जरा समजुतीनं काहीतरी मार्ग काढूया. मार्ग कसला काढताय? अमृता घरातून निघून गेली आणि ते कोणालाही ठाऊक नाही याचा अर्थ काय? ती पहाटेपासून घरात नाहीये आणि तुम्ही आम्हाला एक फोन देखील केला नाही. मी केला होता मृदुला ताईंना फोन. हो तुम्ही केला होता फोन, पण तेव्हा तर त्या म्हणाल्या की ती अंघोळीला गेलीये म्हणून. अगो बाई, काय प्रकार काय हा? हा, कुठे आहे आमची अमृता? निरंजन जर माई आलो 1-2 मिनिटात. शेवटी तुम्हाला हवं तेच तुम्ही केलं ना निरंजन. हे बघ, आता लग्न झालंय तिचं, त्यामुळे हा लपंडाव करण्यात काहीही अर्थ नाहीये. अमृता कुठे ते चटकन सांगून टाक, मला आणखीन तमाशा नको आहे. दादा काय बोलतोयस तू? आता आपण ते गावचेच नाही असं आवाणू नकोस. हे लग्न तुम्हा दोघांनाही नको होतं, त्यामुळे ते तुम्ही मोडण्याचा आटोकाट प्रयत्न केलात, मला माहिती आहे. दादा तू वाटेल ते बोलतोयस आणि भलते सलते आरोप माझ्यावर करू नकोस. आरोप कसले? हा तुम्हा दोघांचाच प्लॅन असणार, पण एक गोष्ट लक्षात ठेव निरंजन, फार मोठी चूक करतोयस तू. बस झालं दादा. उलट मीच तुला विचारतो, अमृताच्या सुखाची गॅरंटी देत होतास का तू? सांग ना, कुठे अमृता?
कुठे तिचं सुख? हे बघ, हळू हळू, इथे कोणाला काही माहित नाहीये, प्लीज. कळलं ना तर काहीतरी विषय वेगळीकडेच जाईल. आपण खाली जाऊन बोलूया, चला प्लीज प्लीज. माई येतो मी. दक्षिणा देते मग निघा तुम्ही. अहो हे सगळं सुटू द्या, मग पूजा करू तेव्हा घेईन दक्षिणा मी. येतो. अनंत. हो. माई, मला वेगळा संशय येतोय हा प्रभुणेंचा. हा त्यांचाच डाव नसेल कशावरून हो? त्यांनीच फूस लावली असेल त्या पोरीला. नाहीतर मला सांगा, घाडगेंचं घर सोडून ती मुलगी का जाईल एवढ्या भरल्या घरातून? यांचीच असणार आहे फूस. हे यांचे संस्कार आहेत, बघा तुम्ही. सालच आहे मुलगी, सालच आहे मुलगी असं म्हणून आणली ना तिला या घरात, तर बघा. माझी केतकी या मुलीपेक्षा 100% जास्त उजवी होती संस्कारांमध्ये. अहो, संस्कार कोणाचे काढताय? हा, तो तुमचाच नवरा होता ना ज्याने मला खोटा खडा विकला होता. हा, मग तेव्हा कुठे गेले होते तुमचे संस्कार? मला वाटतं तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय. हे बघा माई, मर्यादेच्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका. हा, बघितलं तुमचं नाव मोठं आणि लक्षण खोटं. तरी मधुरा, मी तुला सांगत होते या घाडग्यांच्या घरी आपली सोन्यासारखी मुलगी देऊ नका म्हणून. खोटी माणसं आहे ती, खोटी माणसं. काय बोलताय तुम्ही? बघा नाही का तुम्हाला? मुलीच्या सासरी आलात ना, जरा तारतम्य ठेवा बोलताय. तुम्ही काय वाटत? काय बोलत आहे? बोलू नका. तुमचा खडा चुकीचा निघाला. गेला होता का तिकडे? माईला बोलायचं नाही. काय म्हणायचंय काय तुला? अमृताचं घरातून पळून जाण्यामागे माझा हात आहे? अरे असं बोलूच कसं शकतोस तू? हेच जर करायचं असतं तर मी तिचं लग्नच लावून दिलं नसतं. तुझ्या दबावाला बळी पडून मी तिचं लग्न लावलं. एकतर माझी मुलगी कुठे नाहीशी झाली आणि तू भलते सलते आरोप करतोयस माझ्यावर. उलट मीच तुला विचारतो, तुझ्या म्हणण्यानुसार अमृताचं मी लग्न लावून दिलं, मग आता तूच सांग कुठे आहे माझी मुलगी? त्याचं उत्तर अक्षयरावांनी द्यायचंय. अमृता त्यांची जबाबदारी आहे आता. मला काय म्हणायचंय, अक्षयराव तुम्हालाही नव्हतंच नाही लग्न करायचं, मला सगळं माहिती आहे. हा, पण आता हे लग्न झालंय बरं का? हो हो, तुम्ही घरी आहात, पण आमची अमृता मात्र नाहीशी झाले. मला सांगा, आम्ही कुठे शोधायचं हो तिला आता? मी पण सकाळपासून शोधतोच आहे की तिला, पण पत्ता लागत नाही ना काही. मी काय म्हणतो, आपण पोलीस कंप्लेंट करायची? एक मिनिट. अमृता संतापली किंवा काही गोष्टी तिच्या मनासारख्या झाल्या नाहीत तर ती राग शांत करण्यासाठी एका ठिकाणी जाऊन बसते. तिथे का आपण बघूया अमृता, आणि जर तिथे सापडली नाही तर मग पोलिसात तक्रार करूया. मग चला, ती सापडणं जास्त महत्वाचं. बघूया आपण. एक मिनिट, तुम्ही अमृताला शोधा. काय मी ह्या बेबीनी काय आता आरडाओरडा चालू केलाय बघतो जरा. हा, तुम्ही शोधा मात्र तिला. चला. ऐलस आता देवा पुढे बसल्यात, हात जोडतायत. आता तू कशाला रडत बसलेस इकडे आणखीन? बेबी काय? कशाला आरडाओरडा करते? या घराशी आता आपलं नातं जुळलंय की नाही? तू काही बोलू नकोस दादा. नातं टिकवण्याची गोष्टी तू मला सांगू नकोस. लग्नाच्या पहिल्या दिवशीच आपल्या मुलीला त्यांच्या घरातून निघून जावं लागलंय. याचा अर्थ कळतोय का तुला? अगं तिला शोधायलाच बाहेर पडले अक्षयराव आणि निरंजन. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की तिला निघून जावं लागलेलं आहे. काहीतरी असह्य म्हणून केलेलं असणार या लोकांनी. बस झालं. आम्ही तिला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाहीये. आम्ही तशी माणसं नाही आहोत.
जेवढी तुम्हाला तुमच्या लेकीची काळजी आहे तेवढीच आम्हाला आमच्या सुनेची काळजी आहे. आणि तुम्ही असे वाटेल ते आरोप आमच्यावर करू नका. सकाळपासून आमच्याही जीवाला घोर लागलाय. तुम्ही येऊ शकता. बाई 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 सरळ सरळ जा म्हणतायत. खरं बोललं की झोमतं माणसाला. बरोबरच आहे. अरे अरे दादा, मी अमृताला सांगत होते की खोटे खडे विकणाऱ्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करूया म्हणून. बेबी काय बेबी? चुका माणसांकडूनच होतात. जी वस्तुस्थिती आहे ना ती आम्ही तुम्हाला सांगितली. त्या उपरही तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही करू शकता. करणारच आहे. सोडते की काय? आमच्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. बेबी, नाही नाही बेबी. भाग्य म्हणता ना तुम्ही. परंपरा बेबी, कसली परंपरा बस. चल आपण घरी जाऊया. माई साहेब आम्ही येतो. चल चल आपण घरी जाऊया. आले चल मोठे. चल आले मोठे. चल चल का मधुरा चल. तुम्ही नका काळजी करू. अमृता जशी तुमची लेक आहे ना तशीच आमच्या ह्या घरची ती सून आहे. अक्षय गेलाय तिला शोधायला. वचन दिलंय मी तुम्हाला. विश्वास ठेवा आमच्यावर. खरंच नका काळजी करू. माझी सून नाही, माझी लेक आहे. आम्ही तिला नक्की शोधून काढू. आता आपण तिघी मिळून देवाकडे प्रार्थना करूयात की ती आपल्याला लवकरात लवकर सापडू दे. नका काळजी करू. अक्षर जरा स्पीड वाढव. असं नको व्हायला की आपण पोचायच्या आधीच अमृता तिथून निघून गेलेली असेल. पण तिकडे असेल ना ती. हा म्हणजे असेल तिकडे. डोंट वरी. सापडेल बाबा. काय ती सापडणं फार आवश्यक आहे. काय तिला शोधून घरी नेल्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. आधी रिकाम्या हाताने घरी गेलोय मी. आता नाही जाणार. डोंट वरी. सापडेल. तुला काय वाटलं अक्षय? अमृता जरी तिथे असली तरी आता मी तिला तुझ्यासोबत तुझ्या घरी पाठवेन. एकदा चुकलो मी, पण आता नाही माघार घेणार. तिला तुझ्याबरोबर पाठवण्याची चूक नाही करणार मी.